विश्वकर्मा मीडिया न्यूजच्या स्टुडिओ मध्ये एक अष्टपैलू व्यक्तिमत्व माननीय विद्यानंद मानकर साहेब यांच्या सोबत आपण त्यांच्या जीवन कार्याबद्दल सुसंवाद साधणार आहोत। या संवादाच्या माध्यमातून एक व्यक्ती परिचय, त्यांच्या जीवनाचा कार्याचा परिचय आणि त्यांच्या फ्युचर प्लॅनच्या बाबतीमध्ये आजच्या या सुसंवादामधून आपण प्रकाश झोत टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत। आजची ही मुलाखत किंवा इंटरव्ह्यू आपण माननीय विद्यानंद मानकर साहेबांच्या थोडक्यामध्ये त्यांचा परिचय जाणून घेण्याचा आपण पहिल्यांदा प्रयत्न करणार आहोत। विद्येचं माहेरघर पुणे असं म्हटलं जातं। पुणे तेथे काय गुणे, म्हणजे परिपूर्णतेची भूमिका ज्या विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुणे नगरीला संबोधलं जातं, अशा पुण्यामध्ये एका सुसंस्कारिक आणि सुशिक्षित परिवारासोबत विद्यानंद मानकर आपला जीवन प्रवास करत आहेत, तिथं राहत आहे। विद्यानंद मानकर हे डॉक्टर डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी पुणे विद्यापीठ या ठिकाणी रजिस्ट्रार म्हणून गेले अनेक दिवस त्यांनी या विद्यापीठाला आपली सेवा दिलेली आहे, सर्व्हिस केलेली आहे। या रजिस्ट्रार या सेवेला उत्तम कारभार स्वीकारल्याबद्दल, त्यांनी कार्यभार केल्याबद्दल डॉक्टर डी.वाय. पाटील विद्यापीठामध्ये सध्याच्या घडीला विद्यानंद मानकर यांना कार्यकारी संचालक म्हणून काम करण्याची संधी प्राप्त झालेली आहे। माननीय राजसाहेब ठाकरे ज्यांच्या नवनिर्माण सेना या पक्षामध्ये विद्यानंद मानकर हे महाराष्ट्र प्रदेश पदाधिकारी म्हणून अत्यंत उत्तम पद्धतीचं कारभार करतात। याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून 2020 साली संपन्न झालेल्या महाराष्ट्रातल्या पदवीधर निवडणुकीमध्ये विद्यानंद मानकर यांनी पुणे पदवीधर आमदार निवडणूक लढवलेली आहे। अशा एका अष्टपैलू विद्यानंद मानकर यांच्या सोबत आपण चर्चा करणार आहोत। कार्याचा आढावा घेत असताना विद्यानंद मानकर हे विश्वकर्मीय सुतार समाजामध्ये जन्माला आलेले आहेत आणि त्याचा विचार करून आपण एकटंच विकसित होणं आणि आपला समाज मात्र पाठीमागे राहणं, आपला समाज मात्र असंघटित राहणं, आपला समाज विकासापासून वंचित राहणं, या उदात्त हेतूनी समाजाप्रती असणारं प्रेम, आपुलकी, श्रद्धा, जिव्हाळा या सर्व भूमिकांचा विचार करून 9 डिसेंबर 2018 रोजी महाराष्ट्रातल्या समस्त 6 विभाग, 36 जिल्हे या प्रत्येक ठिकाणचा दौरा यशस्वी संपन्न करून विश्वकर्मीय सुतार समाजाला एका छत्राखाली संघटित करण्याच्या उद्देशाने 9 डिसेंबर 2018 रोजी पुणे या ठिकाणावर महाराष्ट्र राज्य विश्वकर्मीय सुतार समाज समन्वय समितीची स्थापना विद्यानंद मानकर यांनी अनेक समाज बांधवांना सोबत घेऊन समन्वय समितीची स्थापना केलेली आहे। त्याचे ते प्रमुख समन्वयक म्हणून अत्यंत उत्तम पद्धतीचा कारभार करत आहे। आज त्यांना आपल्या स्टुडिओमध्ये बोलवून त्यांच्याशी सुसंवाद साधण्याचा अत्यंत दुःख शर्करा योग असा आहे की समन्वय समितीच्या माध्यमातून 17 जून 2023 रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या कोल्हापूर या जन्मभूमी कर्मभूमी असणाऱ्या आरक्षणाची मुहूर्तमेढ स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये
ज्या महान राजानं रचली त्या राजश्री शाहू महाराजांच्या कोल्हापूर नगरीमध्ये महाराष्ट्र राज्य विश्वकर्मीय सुतार समाज समन्वय समितीच्या वतीने नवसंकल्प समन्वय चिंतन मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या मेळाव्याच्या संदर्भामध्ये नेमक्या काय ध्येय धोरण, काय उद्दिष्ट, काय दृष्टिकोन ठेवून समन्वय समितीच्या वतीने नवसंकल्प समन्वय समिती चिंतन मेळावा कोल्हापूर या ठिकाणावर संपन्न होतो आहे। येणाऱ्या काळामध्ये अखंड महाराष्ट्राच्या 6 विभागामध्ये या प्रकारचे नवसंकल्प समन्वय चिंतन मेळावे समन्वय समितीच्या माध्यमातून आयोजित केले जाणार आहेत। त्याचा पहिला मेळावा, पहिला मुहूर्तमेळ शाहू महाराजांच्या पुण्यभूमीमधून कोल्हापूर या ठिकाणावरून संपन्न होत आहे। पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या पश्चिम महाराष्ट्र विभागीय नवसंकल्प चिंतन मेळावा 17 जून 2023 रविवार रोजी संपन्न होणार आहे। या संदर्भातली सविस्तर माहिती या आजच्या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून आपण विद्यानंद मानकर यांच्याकडून जाणून घेणार आहोत। तर मी स्वागत करतो माननीय एक अष्टपैलू व्यक्तिमत्व विद्यानंद मानकर साहेब, प्लीज वेलकम। महाराष्ट्र राज्य विश्वकर्मीय सुतार समाज समन्वय समितीची ज्यांनी स्थापना केली, ज्या स्थापनेमध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आहे असे माननीय विद्यानंद मानकर साहेब, जे विश्वकर्मीय सुतार समन्वय समितीचे समन्वयक आहेत, यांच्यासोबत त्यांच्या जीवन कार्याबद्दल समन्वय समितीच्या संदर्भामध्ये आणि समन्वय समितीच्या भविष्यातील वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये आज आपण त्यांच्याशी सुसंवाद साधणार आहोत। मानकर साहेब नमस्ते, खूप खूप आपलं विश्वकर्मा मीडिया न्यूजला स्वागत आहे। आजच्या या मुलाखतीच्या निमित्तानं महाराष्ट्र राज्यातील विश्वकर्मीय सुतार समाजाला आणि ओघानच हा तुमची मुलाखत पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांना समन्वय समितीच्या संदर्भामध्ये आणि समन्वय समितीच्या फ्युचर कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये सविस्तर जाणून घ्यायला आवडेल आणि त्यामुळे अत्यंत खुल्ल्यापणानं आज आपण या ठिकाणी संवाद साधूया, जेणेकरून सध्याच्या घडीला महाराष्ट्रातल्या विश्वकर्मा सुतार समाजाच्या अंतर्गत समन्वय समितीच्या संदर्भामध्ये काय समज आणि गैरसमज दिसून येत आहेत सोशल मीडियामध्ये प्रसारित होणाऱ्या माहितीवरून, आणि म्हणून हे समज पक्के केले पाहिजेत आणि गैरसमज विचारांती दूर केले पाहिजेत। तोच तर समन्वय आहे लोकांच्या मधल्या विचारांच्या मध्ये। आणि म्हणून आजच्या निमित्तानं आपण महाराष्ट्र राज्य विश्वकर्मीय सुतार समाज समन्वय समितीची स्थापना, त्याचं कार्य, त्याची घटना, त्याचा उद्देश, या विविध प्रश्नाच्या संदर्भामध्ये आपण या विषयावरती प्रकाशझोत टाकावा अशा प्रकारची माझी विनंती राहील। ओघानच विश्वकर्मीय सुतार समाज समन्वय समितीची स्थापना हे 9 डिसेंबर 2018 रोजी आपण केलेली आहे। दरम्यानच्या काळामध्ये काही काम करता आलं, दुर्दैवानं जगामध्ये, भारतामध्ये कोविडसारख्या परिस्थितीला आपल्याला सामोरं जावं लागलं आणि कोविडनंतर आता समाज व्यवस्था सुरळीत झालेली आहे आणि समन्वय समितीसुद्धा वेगवेगळी संकल्पना घेऊन महाराष्ट्र राज्यातील सुतार समाजाच्या तळागाळातील लोकांच्या विकासाकरता मार्गक्रमण करताना आम्हाला दिसून येते आहे। तर या संदर्भामध्येच आपण 17 जून 2023 रोजी शनिवार रोजी छत्रपती शाहू महाराजांच्या कोल्हापूर या पवित्र भूमीमध्ये नवसंकल्प समन्वय चिंतन मेळावा आयोजित केलेला आहे। त्याही मेळाव्याच्या संदर्भामध्ये आपल्या महाराष्ट्रातल्या तमाम विश्वकर्मीय समाज बांधवांच्यापर्यंत नवसंकल्प समन्वय चिंतन मेळावा नेमका काय आहे, ती तुम्हाला मेळावा घेण्याची वेळ का आलेली आहे आणि इतर अनेक प्रश्नांच्या संदर्भामध्ये आपण योग्य पद्धतीनं समाजाशी सुसंवाद साधण्याचा आजच्या मुलाखतीच्या निमित्तानं प्रयत्न करावा अशी माझी विनंती राहील।
पुनश्च आपलं स्वागत आहे. आपण वेळात वेळ काढून पुण्यावरून कोरेगावसारख्या ठिकाणी आमच्या स्टुडिओमध्ये आलाय. आमच्या न्यूज चॅनलचं पण भाग्य आहे की तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. आमच्यासोबत संवाद साधता आहात आणि विश्वकर्मा मीडिया न्यूज आपण साधत असलेल्या विषयान्वित संवाद जनमानसापर्यंत पोहोचवण्याचा यशस्वी प्रयत्न करेल, या पद्धतीचं आम्ही आपल्याला वचन देतो. मानकर साहेब, सुरुवात करत असताना माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की समन्वय समितीची जी स्थापना आपण केली, या समन्वय समितीच्या स्थापनेमध्ये त्याची प्रस्तावना किंवा इतर काही गोष्टी माझ्या वाचण्यामध्ये आल्या. या 9 डिसेंबर 2018च्या अगोदर महाराष्ट्रातले 6 जिल्हे, 6 विभाग, 36 जिल्हे याच्यामध्ये तुम्ही आणि सोबत काही समाज बांधवांनी अखंड महाराष्ट्राचा दौरा केला. या दौऱ्यामध्ये शहरामध्ये, तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, ग्रामस्तरावरती प्रत्यक्ष काष्ट कारागिरी करणारा, लोह कारागिरी करणाऱ्या विश्वकर्मीय समाज बांधवांच्या अडीअडचणी, त्यांची मनोगते, त्यांची दशा दिशा समजून घेण्याचा प्रयत्न आपण आपल्या दौऱ्याच्या माध्यमातून करून घेतला. आणि त्यातून एक समन्वय संकल्पना असायला हवी असा विचार करून 9 डिसेंबर 2018ला आपण महाराष्ट्र राज्य विश्वकर्मीय सुतार समन्वय समितीची स्थापना केली. आता माझा सर प्रश्न असा पहिला आहे आणि सर्व प्रेक्षकांना सुद्धा जाणून घ्यायला आवडेल, त्यांचे समज पक्के होण्यासाठी आणि गैरसमज दूर होण्यासाठी, की समन्वय समितीच्या स्थापनेचा मुख्य उद्देश तुमच्या डोळ्यासमोर काय होता, की का समन्वय समिती तुम्हाला स्थापन करावीशी वाटली, तर ती प्लीज आमच्या सर्व प्रेक्षकांना आपण सांगावी अशी विनंती राहील. धन्यवाद दीक्षित महाराज. प्रथम STD न्यूज आणि विश्वकर्मा मीडिया यांचं प्रथम मनपूर्वक आभार. धन्यवाद. वैयक्तिक माझ्यासाठी नाही तर तुम्ही समाजासाठी हा वेळ देताय, बरोबर, त्याच्याबद्दल समन्वय समितीच्या वतीने तुमचं आभार. समन्वय समितीची स्थापना का केली आणि समन्वय समितीची स्थापना करण्याचा संकल्प का केला गेला, बरोबर, अगदी छान आणि उत्तम प्रश्न आहे. समन्वय समिती मला दुरुस्ती करायला आवडेल थोडंसं, की तुम्ही जे सांगितलं की मानकर सर तुम्ही समन्वय समिती स्थापन केली, अच्छा, हाच एक मोठा गैरसमज आहे. बरं, की समन्वय समिती मानकर विद्यानांनी नाही स्थापन केली. बरं, समन्वय समिती ही समाजामध्ये कार्यरत असलेल्या 91 संस्थांच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सेक्रेटरी, खजिनदार या सर्वांनी एका विचाराने समन्वय समितीची स्थापना केली. अच्छा, समन्वय समितीची स्थापना आणि संकल्पना या दोन भिन्न गोष्टी. बरोबर. संकल्पना म्हणजे थोडक्यात आपण एक उदाहरण मला देऊशी वाटेल, की जर तुम्ही पुण्यामध्ये आलात, कोरेगाववरनं पुण्यामध्ये आलात, तर तुमचं एक ध्येय किंवा धोरण ठरलेलं असते की तुम्हाला अमुक अमुक यांच्या घरी जायचं, परंतु तुम्हाला पत्ता माहीत नसतो. बरोबर. म्हणून तुम्ही कुणाला तरी विचारता की अमुक अमुक घरचा पत्ता मला सांगा प्लीज, मी इकडनं आलेलो आहे. बरोबर. तो पत्ता सांगणारा तो काही करता नसतो, तो एक तुम्हाला वाट दाखवत असतो, एक संकल्पना मांडत असतो. बरोबर, बरोबर. शेवटी तुम्हाला ज्या घरात पोचायचे ते तुम्हाला निर्धारित स्वकष्टानेच तुम्हालाच जावं लागतं. ते बरोबर. संकल्पना मांडणं वेगळं, संकल्पनाचं जे काही स्वरूप आहे मांडलेल्या संकल्पनेचं त्याला मूर्त स्वरूप देणं, आकार देणं, त्या दोन भिन्न गोष्टी. बरोबर. त्या दोन भिन्न गोष्टीमध्ये ह्या समन्वय समितीमध्ये कुणी एक व्यक्ती, मी वारंवार सांगत आलो की एका व्यक्तीचा समन्वय नाही होऊ शकत. बरोबर. कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त अगणित असंख्य लोक, बरोबर, असंख्य लोक, तर यांचा समन्वय होतो. त्यामुळे पहिला गैरसमज, काहींचा समज असेल, काहींचा गैरसमज असेल, तर मला तुमच्या या STD न्यूज चॅनलच्या माध्यमातून पहिले सांगावंसं वाटतं की हा गैरसमज दूर करा. समन्वय समिती ही समाजहितासाठी, समाजासाठी काम करणाऱ्या अगणित संस्थांच्या समन्वयाच्या, विचारांच्या समन्वयाच्या माध्यमातून स्थापन झालेली समन्वय समिती. ही समन्वय समिती मानकरची कधी नाही, एकट्या मानकरची होऊ शकत नाही. जोपर्यंत ही समाजाची समन्वय समिती आहे,
हिचं यश हे समाजाचं यश असेल, हिचं अपयश हे समाजाचं अपयश असेल. अच्छा. मग याच्यामध्ये आपण समाजाला जे काही समन्वयक म्हणून किंवा समाज बांधव म्हणून जे या समन्वय समितीबरोबर जोडलेत, यांना आपल्याला समाजाला यश द्यायचं आहे का अपयश द्यायचं आहे हे आपणच ठरवायचं. त्यामुळे हा कोणी एक व्यक्ती ठरू शकत नाही. अच्छा. ही समन्वय समिती ही तुम्ही जे लोकांचे गैरसमज आहेत की ती विद्यानंद मानकरांची आहे किंवा त्यांनी सुरू केलेली आहे, त्यांचीच ती संघटना आहे, तेच ते चालवत आहेत, तर हा गैरसमज तुम्ही या परत एक दुरुस्ती करतो महाराज. अच्छा. बरं. समन्वय समिती ही संघटना नाही. समन्वय समिती ही समितीच आहे. समिती. जोपर्यंत तुम्ही याचा विचार समन्वय समिती महाराष्ट्रामध्ये विश्वकर्मीय समाजासाठी कार्यरत असलेल्या अगणित संस्थांच्या विचाराने स्थापन झालेली समिती, बरोबर, त्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचं, अध्यक्षांचं, कार्यरत सभासदांचं अस्तित्व अबाधित ठेवून समाजहितासाठी एका विचाराने काम करणं हे समन्वय. म्हणजे गाव स्तरावर, शहर स्तरावर, तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर, विभाग स्तरावर आणि पूर्ण राज्य स्तरावर ज्या ज्या सुतार समाजाच्या संघटना आहेत, ज्या रजिस्टर आहेत किंवा अनरजिस्टर आहेत, त्या विखुरलेल्या आपल्या आपल्या पद्धतीनं काम करतात. त्यांना एका व्यासपीठावर आणून एकसंघ ताकद निर्माण करणं आणि विश्वकर्मियांना सर्वांगीण प्रगतीच्या दिशेनं घेऊन जाणं, हा स्वच्छ, साधा, सुंदर आणि स्वच्छ आणि त्याचा तुमचा मोकळा अर्थ आहे याचा. याच्यात अगदी वेगळं त्याला वळण द्यायची गरजच नाही. समन्वय समिती ही समाज हितासाठीच असणार आहे. नक्कीच नक्कीच. संस्था कुणासाठी काम करतायत? समाजासाठीच. मग त्या संस्थांनी एका विचाराने केलेलं काम कोणासाठी असेल? समाजासाठी. त्याला समन्वय म्हणायचं. तुम्हाला मी फोन केला, मला तुम्ही फोन केला, तुम्ही पुण्याला आले किंवा मी कोरेगावला आलो, तर हे का होऊ शकलंय? समन्वय दोघांमधलं. मीच ठरवलं कोरेगावला जायचं आणि मीच ठरवलं पुण्याला जायचं, हा समन्वय होऊ शकतो का? बरोबर. साध्या गोष्टी, साध्या संकल्पना आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समन्वय समिती जे काही सद्यस्थितीमध्ये जे काही चाललेलं आहे, सोशल मीडियावर म्हणा किंवा एकमेकांबद्दल जी कटुता वाढत चाललेली आहे, की त्या कटुता जी वाढायचं एकमेव कारण आहे की आपण संकल्पना ही समजून घेत नाही. बरोबर. मग समजून घेत नाही आणि समजून द्यायची जबाबदारी ज्यांच्यावर होती, तेच जर याच्यात सहभागी होत असेल तर ही संकल्पना आपण समाज बांधवापर्यंत नाही पोहोचू शकत. संकल्पना मांडणाऱ्यांनी पूर्ण महाराष्ट्रभर काम करावं हे अपेक्षित कधीच नव्हतं. पण संकल्पना मांडली आणि संकल्पनेमधनं समाजहित साध्य होणार आहे हे ज्यावेळेस जाणवलं त्यावेळेस काही समन्वयक आजही अविरतपणे प्रयत्न करतात. मला अगदी सांगायला आनंद वाटेल की पश्चिम महाराष्ट्राने याच्यात जास्त दमदार भूमिका घेतलेली आणि निभावलेली. अमरावती विभागाने याच्यात दमदार भूमिका घेतलेली. बरोबर. नागपूर विभागाने याच्यात दमदार भूमिका घेतलेली. कोकण विभागाने याच्यात दमदार भूमिका घेतलेली. मराठवाड्याने बऱ्यापैकी याच्यात समरसता दाखवलेली आहे. हे सगळं दाखवत असताना काही समन्वयक जे महत्त्वाचे समन्वयक होते की ज्यांनी ही संकल्पना मांडण्यासाठी आणि त्याला एक चांगला आकार देण्यासाठी अगदी पूर्णपणे स्वतःला झोकून दिलं. मी झोकून दिलं म्हणतोय. बरोबर. ज्यांनी संकल्पना मांडली त्यांनीच याच्याबद्दल वेगवेगळी मतं निर्माण करणं हे एखाद्या व्यक्तीच्या विरोधात नाही तर हे पूर्ण समाजाच्या विरोधात आहे असं मला वाटतं. एखाद्या व्यक्तीच्या विरोधात जर काम करायचं असेल तर एक व्यक्ती आणि ती व्यक्ती म्हणजे तुम्ही आणि मी आपल्याला एकमेकांचं नुकसान करायचं असेल तर आपण दोघं एकमेकांशी संवाद करू किंवा भांडणं करू किंवा काय आणखी करू. बरोबर. पण त्याच्यासाठी पूर्ण समाजाला मध्ये घ्यायचं कारण नाही. तुमच्या म्हणण्यानुसार ही समन्वय समितीची संकल्पना सर्व समाजाला न्याय देण्यासाठी असताना ज्या ज्या लोकांनी समन्वयकांची भूमिका किंवा समन्वयकाची जबाबदारी स्वीकारली अशाच काही मंडळींनी समन्वयाची संकल्पना जशीच्या तशी समाजापर्यंत घेऊन न जाता. संदीप महाराज जी माफ करा थांबवतो मध्ये तुम्हाला की आज तुम्ही पत्रकार म्हणून मला आज प्रश्न विचारता. जी जी. एक मी तुम्हाला तुमच्या स्टुडिओमध्ये आलोय म्हणून तुमच्या परवानगीने मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. बरं.
की काही पुढच्या 2 मिनिटासाठी तुम्ही एक पत्रकार म्हणून तुमची भूमिका बाजूला ठेवा, जी. एक समाज बांधव म्हणून तुमची भूमिका सांगा. हं. समन्वय समितीचं नाव कुणी ठरवलं? 9 डिसेंबर 2018ला जी समन्वय समिती गठीत केली, स्थापन केली, बरोबर. त्या समन्वय समितीचं नाव कुणी ठरवलं? समाजाने ठरवलं. उपस्थित असलेल्या सगळ्या उपस्थित. समन्वय समितीचं सदस्य कोण असावं, म्हणजे समन्वयक कोण असावं हे कुणी ठरवलं? सगळ्या उपस्थित समाज बांधवांनीच ठरवलं. समन्वय समितीचं निलंबन कसं करावं हे कुणी ठरवलं? समाजानेच ठरवलं. समन्वय समितीने कोणती कामं करावीत हे कुणी ठरवलं? सुद्धा समाजानेच ठरवलं. समन्वय समितीच्या उपसमित्या त्यांनी काय काम करावं हे कुणी ठरवलं? समाजानेच ठरवलं. मग सर्व काही समाजाने जर ठरवलंय तर इथं एखाद्या व्यक्तीचं काहीच असू शकत नाही. बरोबर बरोबर. आणि हे तुम्हालाही माहिती आहे की तुम्ही जे बोलताय ते त्या दिवशीचं पूर्ण रेकॉर्डिंग आहे, सर्व परिस्थिती आपण मांडलेली आहे पूर्ण. वारंवार खरं तर सोशल मीडियामधून काही व्हिडिओज जात आहेत, लोक पाहत आहेत की समन्वय समितीच्या स्थापनेमध्ये महाराष्ट्रातली जी उपस्थित जी कुणी महत्त्वपूर्ण लोक होती त्या ठिकाणी उपस्थितीमध्ये सगळ्यांच्या अत्यंत उत्साह वातावरणामध्ये समन्वय समितीची स्थापना केली. आणि तुम्ही सांगताय त्या पद्धतीच्या सगळ्या गोष्टी सार्वजनिक उपस्थितांनी सगळ्यांनी टाळ्या वाजवून, हात वर करून, अनुमोदन देऊन अत्यंत उत्स्फूर्तपणानं त्या संकल्पना स्वीकारल्या. त्यामुळे तुम्ही म्हणताय त्याला अर्थ आहे हे सगळं समाजाचं आहे, समाजाने त्याला घटना ठरवलेली आहे, समाजच त्याला कार्यान्वित करणार आहे. बरोबर बरोबर. त्या पद्धतीने आता माझा समन्वय समितीला पहिली गोष्ट अध्यक्ष आहे का? माझा दुसरा प्रश्न त्याच अनुषंगाने आहे की समन्वय समितीच्या कार्याचं जे स्वरूप कशा प्रकारे आहे किंवा समन्वय समितीची घटना ज्याला मेमोरेंडम आपण म्हणतो त्याच्याबद्दल थोडंसं तुम्ही आत्ता सांगितलं, पण मी तुम्हाला विनंती करेन की या व्हिडिओच्या माध्यमातून, या मुलाखतीच्या माध्यमातून काही नव्याने लोक सोशल मीडियामधून एकामेकाशी कम्युनिकेट झालेली आहेत किंवा काही लोक नवीन तरुण पिढी जी समाजकार्यामध्ये आलेली आहे त्यांना समन्वय समिती कदाचित त्यांच्यापर्यंत पोहोचलेली नाही, तर त्यांच्यापर्यंत जशीच्या तशी पोचावी या दृष्टीनं समन्वय समितीच्या कार्याचं स्वरूप कसं आहे किंवा समन्वय समितीची नेमकी घटना कशी आहे याबद्दल थोडं आपण भाष्य करा, म्हणजे नवीन काय लोकांना किंवा जुन्या लोकांना पुन्हा एकदा समजून घेण्यासाठी मदत होईल. मी तुम्हाला समन्वय समितीच्या बाबतीमधल्या काही ज्या काही प्रेझेंटेशन आपण केलेलं होतं त्या दिवशी 9 डिसेंबर 2018ला, बरोबर, त्या दिवशीच्या तुमच्या ह्या माध्यमातून माझी विनंती राहील की तुम्ही ही सर्वच्या सर्व तुमच्या या आत्ताच्या माझ्या मुलाखतीमधनं तुम्ही सर्व बांधवांना दाखवा. चालेल ना? की अगदी त्याचे उद्दिष्ट काय, त्याचं धोरण काय, त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, काय कामं करायची, उपसमित्या कोणत्या आहेत, हे सगळं निश्चित तुम्ही सगळं दाखवा. अगदी मी 2 सेकंदात उद्दिष्ट काय होतं समन्वय समितीचं काय आहे ते मी सांगतो. समाजातील विविध संस्था, सभासद, प्रतिनिधी, पदाधिकारी यांच्या विचारांचे एकत्रीकरण, विचारांच्या एकत्रीकरणातून समाज उपयोगी धोरण, समाज उपयोगी धोरणातून शैक्षणिक प्रगती, समाजाच्या शैक्षणिक प्रगतीमधून सामाजिक प्रगती, सामाजिक प्रगतीमधून समाज सबलीकरण, समाज सबलीकरणातून समाजाचा आर्थिक स्तर उंचावणे व सर्वात महत्त्वाचे समाज समन्वय समितीने ठरवलेली उद्दिष्ट पूर्ण करणे. याच्यात शिक्षण आहे, याच्यात आरोग्य आहे, याच्यात सुधारणा आहे, याच्यात सबलीकरण आहे, एक प्रगती आहे. ह्या सर्व मुद्द्यांचा थोडा जरी विचार आपापल्या पद्धतीने, एक सबलीकरण ही व्याख्या दीक्षित महाराज तुमच्या दृष्टीने एक वेगळं सबलीकरण असेल, तुमच्या दृष्टीने तुमचं कुटुंब सक्षम झालं म्हणजे सबलीकरण झालं असं होऊ शकेल. माझ्या दृष्टीने माझ्याबरोबर कार्यरत असलेले समाज बांधव प्लस माझं कुटुंब सक्षम झालं म्हणजे सबलीकरण असू शकेल. आणखी काही एका समूहाच्या बाबतीमध्ये त्यांचा पूर्ण एखादा प्रभाग सक्षम झाला त्यांच्या दृष्टीने ते सक्षम असेल. ह्याच्या वेगवेगळ्या संकल्पना आहेत. त्याचं स्ट्रक्चर कसं असेल, या स्ट्रक्चरमध्ये हे स्ट्रक्चरसुद्धा उपस्थित बांधवांनीच ठरवलेलं आहे. याला मार्गदर्शक समन्वयक असतील 6 विभागामध्ये, याला विभागीय समन्वयक असतील 6 विभागामध्ये, 36 जिल्ह्यामध्ये जिल्हा समन्वयक असतील, 360 तालुक्यांमध्ये तालुका समन्वयक असतील, गाव पातळीवर 1 किंवा 3 गाव समन्वयक असतील. असे याचं सुंदर स्ट्रक्चर आहे आणि हे प्रत्येकाच्या गावातलं स्ट्रक्चर आहे.
आज कोरेगावमध्ये जर तुमची समन्वय समिती करायची तर तुम्ही गाव समन्वय समिती म्हणून तुम्ही 3 किंवा 5 जण एकत्र समन्वय समिती करू शकता. तुम्ही तालुक्याचे करायचे असेल तर तुम्हाला एका तालुक्यामधनं 5 समन्वयक नेमून तुमच्या, मला वाटतं सातारा जिल्ह्यामध्ये 11 तालुके आहेत, 11 तालुके म्हणजे 55 समन्वयक इथं निर्माण होऊ शकतील. एक सातारा जिल्ह्यामधनं तुमचे 5 जिल्हा समन्वयक म्हणजे 55 अधिक 5 60 जणांची एक तुमची टीम होऊ शकेल, जिल्ह्याची टीम, एक पूर्ण जिल्ह्याची टीम होऊ शकेल. मग जर आपण म्हणतो की 11 तालुक्यांमधनं जर 60 जणांची एक सक्षम टीम तुम्हाला तयार करता आली तर तुम्ही 11 तालुक्यामध्ये प्रचंड काम करू शकता. नक्कीच नक्कीच. ह्या समन्वय समितीमध्ये कुणी तालुक्याची असू देत नाही तर जिल्ह्याची असू देत, याला अध्यक्ष कुणीच नसणार आहे. त्यामुळे आज म्हणजे महाराज मला सांगायला अगदी हे वाटतं की कधी कधी आनंदही वाटतो, कधी कधी हसण्याजोगी सुद्धा गोष्ट आहे की मी बऱ्याच ठिकाणी ऐकतो की मी ह्या जिल्ह्याच्या समाजाचा अध्यक्ष नाही असं नाही होऊ शकत. बरोबर आहे. अध्यक्ष ही संकल्पना एक व्यवस्थेने दिलेलं एक तुम्हाला ते एक पद आहे. धर्मदाय आयुक्तांमध्ये तुम्ही ज्यावेळेस नोंदणी करता तर त्या धर्मदाय आयुक्ताने एक तुमची ओळख म्हणून ते तुम्हाला एक पद की एक मुखिया, जसा गावाला एक सरपंच असावा, बरोबर बरोबर, एखाद्या गाडीला एखादा ड्रायव्हर असावा, ह्याप्रमाणे एक ते पद दिलेलं आहे. बरोबर. पण त्यांचा जो मूळ हेतू जो आहे ते शेवटी समाज हितच आहे ना. पण अध्यक्ष म्हणजे एक पूर्ण समाजाचा अध्यक्ष नाही होऊ शकत, तुम्ही एखाद्या संस्थेचे अध्यक्ष होऊ शकता. म्हणजे हे कुठेतरी आपल्याला थांबवता आलं पाहिजे, तर पुढचं भविष्य किंवा पुढचं जे काही जनरेशन आहे आपल्या समाजामधलं हे योग्य पद्धतीने या समाजकार्यात उतरू शकेल असं मला वाटतं. मानकर साहेब, आता ह्या आपण चर्चा करत असताना समन्वय समितीची स्थापना, त्याचं उद्दिष्ट, त्याची रचना, त्याचा अंतिम फलित काय असू शकणार आहे याही गोष्टीबद्दल अल्पसं आपण सांगितलं. आता माझ्यासारख्या व्यक्तीला एक मीडिया म्हणून आम्हाला जे काय दिसतं आहे, मला आता पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे, मग एवढी सुंदर संकल्पना आपण निर्माण केलेली असताना, समाजानं केलेली संकल्पना, समाजानं मान्यता दिलेली संकल्पना, समाजाने उभी केलेली, समाजानं वाढवण्याची गरज असलेली संकल्पना, याला काय दृष्ट लागली असं वाटतं आपल्याला? कोण कारणीभूत आहे याला? व्यक्तिगत तुम्ही आहात, समाजातले काय घटक आहेत, असे का घडतंय? जर समाजामध्ये समन्वय समिती गाव स्तरावर, तालुका स्तरावर, विभाग स्तरावर, जिल्हा स्तरावर सगळ्यांचं जीवन सुख शांती समाधानाकडे घेऊन जाणारे एक सशक्त यंत्रणा जर असेल किंवा घटना असेल, तर ह्याला गती का येत नाही आहे? ह्याला असं गतिरोधक निर्माण झाल्यासारखं का झालेलं आहे? आणि मग या चांगल्या संकल्पनेवरती सोशल मीडियामधून किंवा अप्रत्यक्षरित्या लोक प्रश्न का उपस्थित करतात? गैरसमज निर्माण का करून दिला जातो? त्याच्या पाठीमाग काय नेमके भूमिका असू शकणार आहे आणि कोण असणार आहेत असे लोक की त्यांना हे बरं नाही वाटणं? मग एका वाक्यात उत्तर आहे महाराज. बरं, एकाच वाक्यात उत्तर. माझ्या कुटुंबामधलं माझं अपत्य यशस्वी झालं नाही तर त्याला जबाबदार कोण? स्वतः वडील. म्हणजे ह्या समन्वय समितीच्या समन्वयकांनी जर काम केलं नाही, बरोबर, 6 विभाग, या 6 विभागामधले मार्गदर्शक समन्वयक, बरोबर, यांनी जर काम नाही केलं तर हे शेवटी कुठंतरी कमी जास्त प्रमाणात होणारच ना. मी पूर्ण समन्वय समिती अयशस्वी झाली असं मुळीच म्हणता येणार नाही. नाहीच. समन्वय समितीने चांगली छान कामं केलेली आहेत, समाजहिताची केलेली आहेत, स्वहिताची नाहीत. समज सर्वच बाबतीमध्ये समन्वय समिती अपयशी ठरली असं म्हणणं चुकीचं ठरेल. समन्वयकांनी काय काम केलं पाहिजे होतं, त्यातल्या त्यात मार्गदर्शक समन्वयकांनी आणि विभागीय समन्वयकांनी काय कामं केली पाहिजे होती, आणि त्यांनी त्यांच्या अंतर्मनाला जर विचारलंय की आपण नक्की समन्वय समितीसाठी काय केलं तर उत्तरं त्यांची त्यांना मिळणार आहे. समन्वय समितीने किंवा समन्वय समितीच्या कोणत्या काम करणाऱ्या समन्वयकांनी त्याची उत्तर द्यायची मला नाही वाटत गरज आहे. नाही, अगदी तुमचं मत बरोबर आहे, परंतु या गैरसमजामधून भरकटत समाज चाललेला आहे, नुकसान समाजातलं होतं आहे. गोरगरीब समाज बांधव जो विक्टिम ठरतोय, बळी ठरतोय वेगवेगळ्या षडयंत्राचा, त्याला समाजामधला एक पालकत्व भूमिका घेऊन जर समन्वय समिती एक पालकत्वाची भूमिका घेते, सगळ्या
विभागीय समन्वयक, राज्यस्तरीय समन्वयक, जिल्हास्तरीय समन्वयक, तालुकास्तरीय समन्वयक. तर ह्या संकल्पनेला दृष्ट लावून किंवा ह्याला ब्रेक लावून हे नुकसान तळागाळातल्या सर्वसामान्य माणसाचं होतंय आणि त्याला न्याय कोण देणार आहे, त्याचा वाली कोण असणार आहे, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. याच्यावर आपण काय सोल्युशन काढणार आहात का? अगदी अगदी महाराज. आणि ते काढावं अशा प्रकारचे अनेक लोक आमच्याशी बोलताना, आमच्यावर फोनवर बोलताना लोक व्यक्त करतायत की मानकर साहेबांनी जी लोक सोबत येतील त्यांना सोबत घ्यावं, ज्यांना सोबत यायची इच्छा नाही त्यांना सोडून द्यावं, पण समन्वय समितीची संकल्पना राज्यभर ज्या उद्देशाने निर्माण केलेली आहे ती घेऊन जाण्याचा प्रयत्न करावा, असे अनेक फोन मानकर साहेब आम्हाला स्वतःला पण येत आहेत. अगदी अगदी. तर यामध्ये तुमची भूमिका आज महत्वाची आहे असं मला अगदी काय नाही. सोशल मीडिया असू देत किंवा पर्सनल कॉलिंग असू देत किंवा कॉन्फरन्स, काही फॅड वाढले सध्या. एकत्रित 5-5 जण, काही 4 अगोदर अंधारात असतात आणि 2च जण बोलतायत. म्हणजे आपण या टेक्नोसावी बाबतीमध्ये अगदी पुढे गेलोय असं मला वाटायला लागलं. एक अभिमानाची गोष्ट आहे. जो कोणी नकारात्मक पद्धतीने बोलत असेल आणि ज्यांना समन्वय समितीबाबत काही माहिती नसेल आणि एखादा समाज बांधव जर सांगत असेल किंवा आपण उदाहरणच घेऊ महाराज की मी तुम्हाला काहीतरी बोलतोय समन्वय समितीबाबत, तर तुम्ही मला प्रश्न विचारला पाहिजे पहिला, बरोबर आहे, की तुम्ही 9 डिसेंबर 2018च्या कार्यक्रमामध्ये समन्वयक म्हणून होता का हो? बरोबर. पुढचं नकारात्मक बोलणं आपोआप थांबलं जाईल. बरोबर. तुम्ही 9 डिसेंबर 2018ला समन्वयक म्हणून तिथे होता का? त्या कार्यक्रमामध्ये तुम्ही सहभागी होता का? आणि तुम्ही ह्या समन्वय समितीसाठी किती समन्वयक जोडले? तर 2च प्रश्न विचारा. तुम्हाला नकारात्मक बोलणाऱ्यांची संख्या एका दिवसात जसे शेअर गडगडतात ना त्याप्रमाणे गडगडलेली दिसेल. बरोबर. आणि जर मग मी समन्वयक असेल, अगदी महाराज तुम्हालाच प्रश्न विचारतो, तुमचा स्टुडिओ परत एकदा तुम्ही पत्रकाराच्या रोलमधनं परत एकदा समाज बांधव म्हणून या. सातारा जिल्ह्यामध्ये तुम्ही जिल्हा समन्वयक आहात, म्हणजे मी चुकत नसेल तर जी. जिल्हा समन्वयक म्हणून तुम्ही सातारा जिल्ह्यामध्ये किती समन्वयक जोडले? निश्चितच नाही. त्या प्रमाणामध्ये जे काम व्हायला पाहिजे होतं. मग तेच मला तुम्हाला म्हणायचं आहे की ही उतरंड तशीच निर्माण झाली ना. मग पुण्यासारख्या ठिकाणी जेव्हा अधिवेशनाच्या संकल्पनेनं आपण महासंघाच्या वधूवर सूचक कार्यक्रमाच्या निमित्तानं भेटलो आणि अगदी बैठी डांबरावरती बसून आपली एक चर्चा झाली आणि आपले ज्येष्ठ समन्वयक माननीय चंदूबापू गवळींसारख्या व्यक्तींनी संकल्पना मांडताना स्पष्टपणानं मांडली की समन्वय समिती काहीच काम करत नाही आणि तेच प्रमुख समन्वयक आहेत. म्हणजे हा विरोधाभास जो आहे तो उपस्थितांच्या मध्ये लक्षात येत नाही की नेमकं काय होतंय. आणि मग कळत न कळत या अशा वाच्यतेमधून, शब्दप्रयोगामधून माझा आणि समन्वय समितीचा काहीच संबंध नाही, मात्र कागदोपत्री कोणीतरी राज्य समन्वयक पदावरती आहे. आम्ही जेव्हा तुम्ही आम्हाला जेव्हा सोशल मीडियामधून काही चार्ट दाखवताय की हे राज्य स्तरावरचे समन्वयक आहेत, हे विभाग स्तरावरचे समन्वयक आहेत, जिल्हा स्तरावरचे समन्वयक आहेत, नाही महाराज हीच मंडळी काम करताना परत दुरुस्त दिसत नाहीत. मी दाखवत नाही. म्हणजे समाज 9 डिसेंबर 2018ला 10 बाय 20 फुटाच्या एलईडी वॉलवर ती नावं तुम्हाला दिसलेली ती तुम्ही सजेस्ट केलेली. हा बरोबर आहे की मी एक क्लेरिकल प्रशासकीय काम केलेलं आहे, फक्त नावं तुम्ही सुचवलेली आहेत. म्हणजे जर पश्चिम महाराष्ट्र असेल तर पश्चिम महाराष्ट्रामधले संदीप दीक्षित हे साताऱ्याचे जिल्हा समन्वयक असावेत हे मानकरनी सुचवलेलं नाहीये, लोकांनी सुचवले. बरोबर आहे. हे त्या जिल्ह्यात सातारा जिल्ह्यामध्ये कार्यरत असलेल्या समाज बांधवांनी सुचवलेले. म्हणजे याच्यात मानकर हा प्रशासनिक काम करणार आहे. प्रशासनिक काम अजूनही चालू आहे माझं आणि त्याचबरोबर मी समन्वयकाची भूमिका सुद्धा निभावतो. बरोबर आहे. मग ज्यावेळेस त्या समन्वयकांनी त्या पद्धतीचं अपेक्षित काम करणं असू देत. म्हणजे अगदी तुम्ही नाव घेतलं की आमच्यासाठी आदरणीय आहेत, चंद्रकांत गवळी हे आमच्यासाठी आदरणीय आहेत. मी वारंवार सांगतो की ह्या संकल्पनेमध्ये त्यांचा मोठा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी ह्या संकल्पनेमध्ये रात्र जागून मला काही इनपुट्स दिलेले आहेत. बरोबर. हे नाकारता येणार नाहीये ना, आणि हे विसरायचंही काम नाही. शेवटी वैचारिक मतभेदांच्या पलीकडे जाऊन समाजहित साध्य करणं हाच तर मुख्य उद्देश समन्वय समितीचा. वैचारिक मतभेद असले म्हणून एखादी व्यवस्था संपू शकत नाही. म्हणजे जरी आजच्या समाजकारणात किंवा राजकारणामध्ये जी काही परिस्थिती आहे त्याच्यामुळे लोकशाही संपुष्टात येणार नाहीये.
लोकशाहीला काही धक्के सहन करावे लागतील ना, पण या वैचारिक मतभेदांमुळे समन्वय समितीला थोडेफार धक्के लागणार ना, ती आनंदाची गोष्ट आहे. हे धक्के लागले पाहिजेत. हे सबळ होण्यासाठी हे धक्के अपेक्षित आहेत. ह्या अपेक्षित धक्क्यांमधनं एक चांगलं एक नवनिर्माण होणार आहे आणि ते निश्चित होणार आहे. त्याची प्रक्रिया चालू आहे. निश्चितच तुम्ही 17 जूनला या, चिंतन शिबिरात सहभागी व्हा. समन्वय समिती कोणत्याही वैधानिक आणि विधायक समाजहिताच्या कामामध्ये अडथळा ठरणार नाही. एक प्रशासकीय समन्वयक म्हणून आज मी तुम्हाला शब्द देतो. मग ते अधिवेशन असू देत किंवा इतर कुठल्याही किंवा आपत्तीजनक प्रसंग असू देत, शैक्षणिक प्रसंग असू देत, आरोग्याबाबतचे प्रश्न असू देत किंवा अन्याय अत्याचाराबाबतचे प्रश्न असू देत, समन्वय समिती तसभरही मागं हटणार नाही. आणि समन्वय समिती तोपर्यंत लाईव्ह राहणार, तोपर्यंत तिचं अस्तित्व राहणार जोपर्यंत 2 समन्वयक आहेत. म्हणजे आज 200 हवेत का 2000 हवेत का 20,000 हवेत हे अपेक्षित नाहीत. ज्यावेळेस एक राहील, एकच व्यक्ती राहील समन्वय समितीत, त्यावेळेस निश्चितच समन्वय समितीचं पूर्ण बसताना आपण गुंडाळून टाकू. पण जोपर्यंत मिनिमम 2 समन्वयक आहेत तोपर्यंत महाराष्ट्र राज्य विश्वकर्मी सुतार समाज समन्वय समिती समाजहिताचं कार्य अखंडितपणे चालू ठेवणार. आता मी त्याच मुद्द्यावरती येणार होतो. आज सोशल मीडियाच्या माध्यमातून फोनद्वारे, मेसेजेसद्वारे, व्हॉट्सअपद्वारे लोक या पद्धतीनं विचार मांडू लागलेले आहेत. ॲज अ मीडिया म्हणून आमच्यापर्यंत बोलत आहेत की तुम्ही स्वतः त्या पद्धतीनं काय व्हिडिओज निर्माण करा, काय विश्लेषण निर्माण करा, विद्यानंद मानकर साहेबांच्या बरोबर बोलण्याचा प्रयत्न करा. लोकांची अशी हाक आहे मानकर साहेब तुमच्या प्रती की तुम्ही जे सोबत आलेले आहेत शरीर रूपानं पण मनापासून न येता समन्वय समितीचं काम करत नाहीत. असं जे काय 9 डिसेंबर 2018 ते आज आपण हा व्हिडिओ बनवतो इथंपर्यंत जी लोक तुमच्यासोबत फक्त फिजिकली किंवा दिसण्यापुरती जोडली गेली, अशा लोकांना प्रेमानं आनंदानं नमस्कार करावा असं लोकांचं म्हणणं आहे. आणि विद्यानंद मानकरांनी अजून जास्तीचा जोमानं, जास्तीच्या तयारीनं, जास्तीच्या फोर्सफुलनं समन्वय समितीचं काम तळागाळातल्या उचित गरजवंतापर्यंत घेऊन जावं आणि समन्वय समितीच्या माध्यमातून समाजातल्या लोकांच्या भल्याचा विचार जो समन्वय समितीच्या अजेंडामध्ये आहे, ध्येयधोरणानुसार आहे, त्याच्या मेमोरेंडममध्ये मांडलेला आहे, तर त्याची फळं चाखण्यासाठी लोक आतुर आहेत. तर आमची मीडिया म्हणून लोकांची इच्छा मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय नक्कीच की तुम्ही विरोध करणाऱ्या माणसांना त्यांच्या अवस्थेवरती सोडून द्यावं आणि जी लोक सोबत येणारी आहेत त्या लोकांना सोबत घेऊन समन्वय समितीचं काम अजून जोमानं पुढे नेण्याचा प्रयत्न करावा अशी लोकांची इच्छा आमच्यासोबत बोललेली आहे. तर त्या संदर्भामध्ये तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून हा व्हिडिओ बघणाऱ्या लोकांना आश्वासित करावं. महाराज, तुम्ही नेमकं काय भूमिका घेणार आहात? महाराज, तुम्ही प्रथम टप्प्यात म्हटले की मानकर सर तुमच्या बरोबरची लोक. हो, पहिली गोष्ट ती मानकर सरांच्या बरोबर नव्हती तर ती समन्वय समिती बरोबर होती. बरोबर आहे, आजही आहेत. पण ती व्यक्तिगत मानकरच्या बरोबर नाहीतच. मानकर व्यक्तिगत कामासाठी पूर्ण महाराष्ट्रभर दौरे केलेलेच नाहीत. बरोबर आहे, समन्वय समितीसाठीच तो दौरा होता. बरोबर. मग आमचे आदरणीय भगवानजी श्राद्धे असतील, आदरणीय सोमनाथ आबा भागवत असतील, आदरणीय हनुमंतराव पांचाळ असतील, समीरदादा भालेकर असतील, दीपक भिलारे असतील, अशी भरपूर मंडळी की महाराष्ट्रातली वेगवेगळी नथुजे मानमुडे असतील, त्याच्यानंतर अजून बाळासाहेब टकले असतील, अशी भरपूर मंडळी की ज्यांनी समन्वय समितीसाठी दौरे केले. विद्यानंद मानकरच्या बरोबर नाही राहिले. हां, ठीक आहे, जो आर्थिक सक्षम आहे म्हणजे अन्यथा मी आर्थिक सक्षम आहे म्हणून मी सर्व भार पेलला, त्यात काय मला वाईट वाटायचं किंवा माझं खूप नुकसान झालं असं मला कधी वाटत नाही. कारण ते समाजासाठी केलेलं होतं. ज्या समाजात मी राहतो, वागतो, बोलतो, ज्या समाजाने मला एक ओळख दिलेली आहे त्या समाजासाठी, त्या समाजाला, त्या समाजाच्या कार्याला मला एकच अपत्य मारायचं. मला 2 अपत्य असते तर मला खर्च आलाच असता ना. बरोबर. मला एक अपत्य आहे तर मी या पूर्ण समाजाला मी माझं एक अपत्य मानलं तर बिघडलं कुठे? तेवढा निधी मी जर त्या समाजासाठी वापरला तर काय वावगं काय त्याच्यात?
खूप चांगली संकल्पना. माझं अपत्य हा यशस्वी होईल का नाही जीवनामध्ये हे आज मला माहीत नाही ना, म्हणून मग मी त्याच्यावर काही करायचंच नाही का, त्याबाबत निधी खर्च करायचा नाही का, त्याला सबळ करण्यासाठी मी प्रयत्न करायचे नाहीत का, केलेच पाहिजे. तसंच ह्या समाजकार्याचा हा जो भाग आहे याच्यातला यश अपयश हे माझ्या नावासाठी, व्यक्तिगत नावासाठी नाहीच आहे मुळी. त्याच्यामुळे याचं यश अपयश हे कुणाचं व्यक्तिगत असू शकत नाही. ही समन्वय समिती हे सर्वांच्या सहविचाराने निर्माण झालेली समन्वय समिती आहे. समाज हितासाठी काम करायचं आहे. समन्वय अगदी महाराज, अगदी तुम्ही म्हणताय की बऱ्याच जणांपर्यंत ही समन्वय समिती तिचे उद्देश, तिचे धोरणं वगैरे पोहोचली नाही. साधा उद्देश हो, समाजहित हेच उद्दिष्ट आहे. समाजहित, बरोबर. कोणत्याही छोट्या छोट्या गोष्टीत समाजहित असू दे. म्हणजे महाराज तुम्ही त्या कार्यक्रमाला हजर होतात तर तुम्हाला स्क्रीनवर तुम्हाला दिसलं असेल की 13-14 उपसमित्या होत्या. बरोबर. त्या समित्यांचे अध्यक्ष निर्माण होणार होते, पुढे होतील, अजूनही वेळ गेलेली नाही आहेत. बरोबर. म्हणजे शासन संपर्क समिती, ह्या शासन संपर्क समितीसाठी एक अध्यक्ष असणार होता. बरोबर. की ज्याला दांडगा अनुभव आहे, शासनाबरोबर सदोदित त्यांचे व्यवहार आहेत. म्हणजे दुसरं उदाहरण घेऊ की मंत्रालय समिती. आजही माझ्यासमोर एकच चेअर आहे की मंत्रालय समितीसाठी आदरणीय बिपिनदादा सुतार किंवा भारत जाधवांशिवाय दुसरा चेहराच होऊ शकत नाही. बरोबर. आज ते मंत्रालयात सदैव आहेत. मग महाराष्ट्राचे पूर्ण जर प्रश्न सोडवायचे असतील आणि मंत्रालय स्तरावर आपल्याला ते प्रेझेंट करायचे असतील तर दीक्षित साहेब तुम्ही किंवा मी वारंवार मंत्रालयात नाही पडू शकत. बरोबर. मग ह्या उपसमितीचा अध्यक्ष म्हणून जे काही ही संकल्पना मांडत असताना जी काही 29 जिल्ह्यामध्ये मी फिरलो समाजासाठी, त्यावेळेस माझ्या दृष्टिकोनात ही मंडळी मला दिसली की आजही मला दिसते की बाबा अन्याय अत्याचार ह्या समितीसाठी मला वारंवार एक दोन चेहरे दिसतात कायमच. की बाबा कैलास मोरे साहेब अथवा विष्णू गरुड, की अन्याय आणि अत्याचार जिथं जिथं दिसेल तिथं त्यांचा त्यांच्यात एक वेगळी ऊर्जा संचारते. म्हणजे हे नॅचरल आहे, त्यांच्या मनात हे नैसर्गिक आहे. बरोबर. मग ही अशी मंडळी जर ह्या अन्याय अत्याचार समितीचे अध्यक्ष झाली असती तर समाजाला एका झटक्यात न्याय मिळाला असता आणि मिळू शकेल. अजूनही कुठं वेळ गेलेली नाहीये. वैचारिक मतभेद आपल्याला बाजूला करायचे. उद्योग समिती, उद्योग समितीमध्ये आमचे आदरणीय परत कैलास मोरेंचं नाव येतं, बाळासाहेब पांचाळांचं नाव येतं, सतीश शिंदे साहेबांचं नाव येतं, गुलाब भांबरेसारख्या एका नवशिक्षित तरुणाचं नाव येतं. बरोबर. किंवा प्रवीण मिस्त्रींचं नाव येतं. म्हणजे अशी काही ठराविक मंडळी आहेत की ह्या समितीला न्याय देऊ शकतात. वधूवर मिळावे, अगदी आनंदाची गोष्ट, वधूवर मिळावे आणि पुनर्विवाह मिळावे. मग आज महाराष्ट्राला विचारले की बाबा वधूवर मिळावा कुणाचा छान होतो, तर निश्चितच नाव येतं की हनुमंतराव पांचाळ. बरोबर. महासंघाचं नाव येतं ना तिथे. पुनर्विवाह मिळावा म्हटला तर निश्चित नाव येतं ना राजेश भालेकर आमचे जालन्याचे. बरोबर. म्हणजे ह्या ज्या समित्या आपल्याला गठीत करायच्या होत्या, त्या गठीत करत असताना आपल्याला काही नावं दिसत होती की त्यांनी त्या क्षेत्रामध्ये त्यांचं कार्य आहे. मला माहिती नाही की मानकर विद्यानंद असू देत की ते पूर्ण त्याचं जे काही वर्क सोडून किंवा काम जे प्रोफेशनल व्यावसायिक त्यांचं जे आहे नोकरी वगैरे हे सोडून नाही फिरू शकत. म्हणून त्या ठिकाणी कार्यरत असलेलं व्यक्तिमत्व आणि त्याच्यातला अनुभव असणारं व्यक्तिमत्व आपल्याला त्या उपसमितीचा अध्यक्ष करायचं होतं. अजूनही ती प्रोसेस चालू आहे. परंतु त्याच्या अगोदर असं ठरलेलं होतं की सलग 2 ते 3 वर्ष समन्वय समितीचा प्रसार प्रचार ध्येय धोरण व उद्दिष्ट समाजातल्या शेवटच्या बांधवांपर्यंत पोहोचवायचं आणि मगच याला छानसं स्वरूप देऊन ह्या उपसमित्या निर्माण करायची. निधी संकलन ही सुद्धा मोठी गोष्ट त्यावेळेस आपण मांडलेली होती. निधीशिवाय कोणती गोष्ट पूर्ण होऊ शकत नाही. व्यक्ती किंवा समाज बांधव लागणारच. आणि वारंवार म्हणजे मी विनंती करेल महाराज तुम्हाला की का माणसं दूर केली याच्यापेक्षा असं म्हणा की का समाज बांधव दूर केला. माझा हा समाज हिताचा प्रश्न. मी आजही त्यांना एक व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे पाहतच नाही. आज हे जे काही आहे ते सगळे माझे बांधवच आहेत ना. बरोबर. याच्यासाठी समन्वय समिती सबळ करण्यासाठी माझ्या बांधवाकडनं माझा अपमान झाला काय आणि माझं कौतुक झालं काय
दोन्ही मला सारखंच. समानच. माझा अपमान का करतोय तर मी सुधारावं म्हणून, बरोबर. आणि माझं कौतुक का करतोय तर मी आणखी जोरदारपणे काम करावं म्हणून. खूप छान. तर हे अगदी हे आपण ॲक्सेप्ट केलं पाहिजे. मला आजही म्हटलं जातं, आमचे वरिष्ठ एक आहेत की बुजुर्ग आहेत त्या, याची तळमळ, त्यांच्या अधिवेशनातली तळमळ मला जाणवते वारंवार. व्हॉट्सअपवर असू देत, सदोदित अगदी ते व्यक्त होतात. त्यांचं एकच उद्दिष्ट आहे की अधिवेशन झालं पाहिजे. आज ते मला काय म्हणतात, मानकर सर तुम्ही अहंकारी आहात. मी याच्यावर विचार केला पाहिजे, खरंच आपल्यात काय असा अहंकार दडलेला आहे का? खरंच आपण कुठंतरी अहंकारी आपण असं काही स्वरूप घेतलेलं आहे का? याच्यामुळे आपण काही नुकसान करतोय का? याचं आत्मचिंतन मला करणं गरजेचं आहे. नक्कीच. आणि म्हणूनच 17 जूनला हेच चिंतन होणार आहे. भूतकाळात घडलेल्या गोष्टी, वर्तमानात झालेली परिस्थिती आणि भविष्यात करायच्या उपाययोजना, याच्यावरच आधारित हे 17 जूनचं चिंतन शिबिर आहे, समन्वय चिंतन शिबिर. छान. त्याच प्रश्नावरती आपण येणार होतो आता. समन्वय समितीच्या संदर्भामध्ये आपण आत्तापर्यंतच्या विचारांच्या माध्यमातून जो वहापोह केलेला आहे, या सगळ्याचा मतितार्थ काढायचा प्रयत्न केला गेला. तो जो समाजामधला जो गैरसमज निर्माण झालेला आहे की समन्वय समिती म्हणजे मानकर आणि मानकर म्हणजे समन्वय समिती, तर हे तुम्ही खुडलेलं आहे. एकूण ह्या चर्चेच्या माध्यमातून मानकरांची समन्वय समिती नाही, समाजाची समन्वय समिती आहे. समन्वय समिती निर्माण करणारा समन्वयक आहे, पूर्ण समाज व्यवस्था आहे, तिथं उपस्थित असणाऱ्या सगळ्या माणसांनी केलेला आहे. आणि त्यामुळं तुम्ही जो आता मांडलेला जो महाराज माफ करा, आधी प्रश्न पूर्ण व्हायच्या अगोदरच मी थांबवतो. मानकर म्हणजे समन्वय समिती असं तुम्ही वारंवार म्हणता. मला लोक म्हणतात, असं माझं म्हणणं. समाज बांधव म्हणतात, समाज बांधव म्हणतात. तुम्ही सांगा, क्रिकेट हा शब्द उच्चारलाय की तुम्हाला कोणता चेहरा समोर दिसतो? सध्या तरी सचिन तेंडुलकर म्हटलं की क्रिकेटचं नाव आलं की सचिन का दिसतो? बेस्ट ऑफ बेस्ट खेळाडू, तळमळ, त्या खेळाप्रती, देशाप्रती प्रेम, आपुलकी, श्रद्धा, जिव्हाळा, हे सगळे गुण त्यांच्यामध्ये. याच्यात उत्तर तुम्हाला तुमचं दिलंय महाराज, तुम्ही तुमचंच उत्तर दिलेलं. मग समन्वय समिती बाबत आत्मीयता, आपुलकी, जिव्हाळा आणि समन्वयाबाबत काम करण्याची क्षमता ही प्रत्येकाने वाढवलं तर असे हजारो तेंडुलकर या समन्वय समितीत तयार होतील. आणि आजही समन्वय समितीच्या कुठल्याही रेकॉर्डवर मानकर नाहीये ना. नाहीये. आज तुम्ही कोणतंही मयूर भागवत प्रकरण जे झालेलं होतं, खुनाचं प्रकरण, की अगदी 3 जणांनी दगड डोक्यात घालून त्याचा अगदी निष्ठुर पद्धतीने खून केलेला होता. त्यावेळेस जे काय आम्ही विभागीय आयुक्तांकडनं पूर्ण महाराष्ट्रातले सगळे समन्वयक समाज बांधव आलेले होते आणि 3 दिवसामध्ये ते 3 आरोपी पकडून मोका अंतर्गत आज जेलमध्ये. मग त्या लेटर हेडवरही तुम्ही बघा, मानकर विद्यानंद हे नाव कुठे दिसते का तुम्हाला? 367 जणांना कास्ट व्हॅलिडिटी मिळवून दिली आपण, त्याच्यातही बघा की कुठं मानकर विद्यानंद नाव दिसतंय का? उद्योग, कोरोना काळामध्ये उद्योजकांना आपण उभारी देण्यासाठी जे काही आत्ताचे नामांकित उद्योगपती आहेत आपल्या समाजामधले, झूम मार्फत आपण ते प्रशिक्षण घेतलं, त्याही कोणत्याही लिपलेटमध्ये किंवा ब्राउचरमध्ये कुठं बघा मानकर नाव दिसतंय का? समन्वयक ह्या नावातच एवढी ताकद आहे की त्याच्यात मानकर विद्यानंद नाव अगदी कुठेतरी कोपऱ्यात आहे. समन्वयात ताकद आहे, समन्वयक ह्या नावात ताकद आहे. आणि जर आत्मीयतेने काम केलं सर्व विभागीय मार्गदर्शक, जिल्हा, तालुका समन्वयकांनी, तर निश्चित प्रत्येकाचं नाव त्यांच्या परिसरात होणार आहे. आणि त्यांनी जर त्यांचं कार्यक्षेत्र आणखी विभागीय ठेवलं, जिल्ह्यापुरता मर्यादित न ठेवता, तर ते पूर्ण विभागामध्ये ते सगळ्या समाज बांधवांच्या हृदयात जाऊन बसतील. जे कार्य जो करणार त्यांना शेवटी यश मिळत, त्याची प्रशंसा होणारच. उद्या दीक्षित साहेब असतील तिथे. म्हणजे नुकतंच मी काही दिवसापूर्वीच तुम्हीच पाठवलेले काही ऑडिओ आणि व्हिडिओ पाहिले की त्याच्यात तुम्ही 11 तालुक्यांमधले काही मंडळी सगळी गोळा करून त्यांना समन्वय समितीचं हे केलं. ती समन्वय समिती गठीत झाली तर तुमच्यासारख्या साताऱ्यांमधले तुमची जी काही मंडळी, त्यांची एक समन्वय समिती तुम्ही तयार केली तर नाव तुम्हा सर्वांचंच होणार आहे. तिथं मानकरचं नाव तर जोडलं जाणार नाही. आता ह्या संवादातून आपण पुढच्या विषयाकडे जाताना मी यातलं एकच कॅल्क्युलेशन काढेन की ज्या आत्मीयतेनं, ज्या हृदयापासून, म्हणजे ज्याला अध्यात्मामध्ये ये हृदयीची ते हृदयी घातले असं म्हटलं जातं, तर जो समन्वय समितीचं जे हृदय आहे ते हृदय म्हणजे समाज आहे, समाजाची प्रगती आहे.
समाजाच्या हक्काला, समाजाच्या न्याय निवाड्याला, समाजाच्या सुखदुःखामध्ये धावून जाणं, प्रेमानं, आपुलकीनं, श्रद्धेनं त्याच्यावरती प्रेम करणं, हे समन्वय समितीचं उद्देश घेऊन जो जो कोणी व्यक्ती काम करतोय तो समन्वयक आहे. मग त्यामधला एक विद्यानंद मानकर आहे. म्हणजे समाजाची समन्वय समिती आहे, ती प्रत्येकानं पुढे येऊन केली तर ती समाजाची न्याय हक्कासाठी एक सशक्त साधन बनणार आहे, न्याय देणार आहे. हे आपल्या समन्वय समितीचा खऱ्या अर्थानं उद्देश आहे. आणि जो हा व्हिडिओ सगळा तुमच्या मुलाखतीचा पाहतील, या व्हिडिओच्या माध्यमातून, या मुलाखतीच्या माध्यमातून हा मेसेज किमान आता लोकांच्यापर्यंत जावा आणि पुन्हा लोकांच्यामध्ये समज गैरसमज निर्माण न होता समन्वय समिती समाजाची आहे, समन्वय समिती समाजानं मोठी करायची आहे, समन्वय समिती राज्यभर करण्याची जबाबदारी समाजाचीच आहे. आणि समन्वय समिती जर मोडून खाल्ली गाजराची मुंगी तरी ते अपयश हे समाजाचंच असणार आहे, ते विद्यानंद मानकरांचं असणार नाही. हे समाजातल्या प्रत्येक जाणत्या माणसानं, ज्याची सदसद विवेक बुद्धी जागृत आहे, त्या प्रत्येकाने समजून घेण्याची गरज आहे. आता मी पुढच्या प्रश्नाकडे मानकर साहेब येतो. नव्याने एक संकल्पना महाराष्ट्र राज्य विश्वकर्मीय सुतार समाज समन्वय समितीच्या माध्यमातून 17 जून 2023 शनिवार रोजी नवसंकल्प समन्वय चिंतन मेळावा हा छत्रपती शाहू महाराज, जिथं स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आरक्षणाची मुहूर्तमेढ ज्या द्रष्ट्या राजांनी निर्माण केली, अशा कोल्हापूरच्या पवित्र भूमीमध्ये हा नवसंकल्प समन्वय चिंतन मेळावा आयोजित केलेला आहे. आणि हा विभागीय चिंतन मेळावा आहे की ज्याला आपण पश्चिम महाराष्ट्र वगैरे अगदी बरोबर म्हणू शकतो. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे विभागाचा पश्चिम महाराष्ट्राचा. हा, तर या नवसंकल्प समन्वय चिंतन मेळाव्याचं जे स्वरूप आहे, हे समन्वय समितीच्या बाबतीमध्ये कुठल्या पद्धतीनं या चिंतन मेळाव्याकडे समन्वय समिती पाहते आहे, काय आता या चिंतन मेळावा आयोजित करण्याच्या पाठीमागची वेळ किंवा गरज का निर्माण झालेली आहे, किंवा पुढे जाणं, एक पाऊल पुढे टाकण्यासाठी समन्वय समिती या नवसंकल्प समन्वय चिंतन मेळाव्यामधून समाजाला काय सांगण्याचा प्रयत्न करते किंवा त्यातून काय अंतिम उद्देश प्राप्त करण्याचा प्रयत्न. महाराज, पहिली गोष्ट, समन्वय समिती 9 डिसेंबर 2018 91 संस्थांच्या सहकार्याने स्थापन झाली. बरोबर. त्याच्या ध्येय धोरणातलाच एक भाग आहे. बरोबर, की दरवर्षी 6 विभागीय चिंतन शिबिरं झालीच पाहिजेत. अच्छा, त्याच्या बायोलॉज मध्येच आहे. चिंतन शिबिरे गरजेचीच आहेत. बरोबर आहे की आपल्या चुका, आपण करत असलेलं कार्य आणि आपल्याला करायचं कार्य याचा उहापोह करणं गरजेचं आहे नितांत. इथं दीक्षित साहेबांचे 4 चुकले असेल, मानकरचं 8 चुकलं असेल. समन्वयक म्हणून, व्यक्तिशा मानकर किंवा दीक्षित म्हणून नाही. बरोबर. याचं निराकरण करण्यासाठी चिंतन शिबिर आहे. अजूनही वेगवेगळी काही ध्येय धोरणं आजही आपण पाहतो की आपण आपल्या समाजाच्या कोणत्याही व्यासपीठावर इतर समाजाचे प्रगल्भ विचारवंत मंडळी आपण नाही बोलवत. मला वाटतं की आपण ती बोलवली पाहिजे. नक्कीच त्यांचे विचार ऐकले पाहिजेत, त्यांची समाजकार्याबद्दलची नेमकी जाण काय त्यांची हे समजावून घेतलं पाहिजे की समाजकार्य म्हणजे त्यांच्या दृष्टीने समाजकार्य म्हणजे काय हे आपल्याला ऐकायला मिळायला पाहिजे, किंवा त्यांनी त्यांचे समाजकार्य करत असतानाचे अनुभव सांगितले पाहिजे. महाराज, अगदी मी प्रामाणिकपणे सांगतो की जे काही 9 डिसेंबर 2018 पासून आजपर्यंत समन्वय समिती स्थापन करण्याअगोदर, स्थापन झाल्यावर, करोना आल्यानंतर, करोनाचं पूर्ण निराकरण झाल्यानंतर समन्वय समितीवर सगळ्यांचं लक्ष हे विसरून चालणार नाही. बरोबर, लक्ष नक्की. जर समन्वय समिती जर काही काम करत नाहीये तर लक्ष काय तिच्यावर? काही समन्वयकांचं किंवा काही समाज बांधवांचं म्हणणं असेल की समन्वय समिती कामच करत नाही, ठप्प झालेलं आहे काम, तर मग समन्वय समितीवर का लक्ष जाते? आपली चर्चा का होते? का चर्चा होते? निश्चितच एक चांगलं धोरणात्मक निर्णय घ्यायची, सर्व समावेशकता बाळगून, सर्वांना सोबत घेऊन एक काही धोरण किंवा दिशा किंवा एक चांगलं काहीतरी निर्माण म्हणा किंवा चांगलं एखादं काही भव्य दिव्य करण्यासाठी समन्वय समिती. आणि हे जे कोणी व्यक्त होतं अशा बाबतींमध्ये ते त्यांनाही चांगलं माहिती.
म्हणजे म्हटलं जातं ना की मी वारंवार खाजगीमध्ये बोलताना एका बांधवाबरोबर बोललो मी की तुम्हाला समन्वय समिती संपवायची का मानकरला संपवायची. अच्छा. मी तर जाहीर भाषणांमध्ये म्हटलेलं आहे की मानकरचं अधिवेशन झालंच पाहिजे वैधानिक पद्धतीने, आणि अधिवेशन होण्यासाठी मानकरचा जर सामाजिक बळी जात असेल तर हरकत नाही ना. याच्यातनं साध्य माझं एवढंच आहे की समन्वय समितीची संकल्पना तळागाळातून जावी. आणि मला हे माहिती आहे की एकट्या मानकरनी हा समन्वय होऊ शकत नाही. मग हे जर सामाजिक बळी गेला तर मला क्षमता आहे ना माझ्यात, मी नवीन काहीतरी निर्माण करू शकतो ना आणखी जोरदार. बरोबर बरोबर. म्हणजे तुम्ही काही दिवसापूर्वी मी एक पोस्ट टाकली होती की समन्वय समिती जर अडसर होत असेल तर संपूर्ण समन्वय समिती आणि वैयक्तिक मी सुद्धा अज्ञातवासात जायला तयार आहे. याच्या मागे समाज हितच दडलेलं आहे ना. परंतु जे काही करायचं असेल ते योग्य मार्गाने वैधानिक पद्धतीने, आपल्याकडे सर्वांकडे एक समाज एक चांगल्या आशेने पाहतो आणि आपल्याला निश्चितच समाजाला आता काहीतरी दिलं पाहिजे. मी वारंवार म्हणतोय की हा एक दिवसाचा कार्यक्रम होता कामा नये. याच्यासाठी 100 वर्षाचं काहीतरी मिळालं पाहिजे, पुढच्या जनरेशनला आपल्याला मिळालं पाहिजे, तरच आपण याच्यामधनं काहीतरी साध्य करू शकतो. आणि अधिवेशनाच्या बाबतीत अगदी वारंवार भूमिका सोशल मीडियावर जाहीर करणं महाराज हे माझ्या तरी काही मला न रुचणारी गोष्ट. जेवढं जास्तीत जास्त आपण समाजात मिसळू, समाज बांधवांपर्यंत जाऊ, प्रत्यक्ष जाऊन त्यांच्या गाठीबिठी घेऊ, त्यांचे प्रश्न समजावून घेऊ, त्याच्यामध्ये जेवढी सबळता आहे तेवढी सारखं वारंवार सोशल मीडियावर व्यक्त होऊन मला नाही वाटत तेवढं साध्य होईल म्हणून. बरोबर आहे ना. बरोबर. आता जे 17 जून 2023 शनिवार रोजी ज्या नवसंकल्प समन्वय चिंतन मेळावा होतो, तर या मेळाव्यामध्ये महाराष्ट्र राज्यातल्या विश्वकर्मीय सुतार समाजातले विद्यार्थी, तरुण तरुणी, मध्यम वयोगटातल्या स्त्री पुरुष, ज्येष्ठ नागरिक स्त्री पुरुष, वेगवेगळ्या शिक्षण, सहकार, कृषी, कलाकार, नोकरदार, जे कुठल्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये लोक काम करत आहेत, तर त्यांना उपस्थित राहण्यासंदर्भामध्ये आपण काय आवाहन कराल की त्यांनी का उपस्थित राहिलं पाहिजे? त्यांनी एक नैतिकता हा समाजासाठी तो भाग वेगळा, परंतु आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो आहे समाजाला, आपल्या स्वतःबरोबर, आपल्या परिवाराबरोबर, आणि आपण इतर बाह्य समाजाला पुढे घेऊन जाण्यासाठी आपली प्रत्येकाची एक नैतिक जबाबदारी, कर्तव्य असतं. त्या अनुषंगानं तुम्ही त्यांना काय आवाहन कराल की त्यांनी काय यावं? या आपण शुभविवाह सोहळ्यांना का उपस्थित राहतो? नैतिकता असते, पाहुणे रावळे किंवा आपल्याकडे ते आलेले असतात, आपण त्यांच्याकडे जायला पाहिजे किंवा भविष्यात. त्यापेक्षा महाराज की त्या दोघांचा जो शुभविवाह होत असतो तो एक त्यांच्या जीवनातला एक अविस्मरणीय क्षण असतो. बरोबर. त्याचे साक्षीदार म्हणून आपण तिथं शुभविवाहाला राहतो. बरोबर. तोच अर्थ आहे. समाजाच्या हितासाठी कार्यरत असणाऱ्या समन्वय समितीच्या चिंतन शिबिराला उपस्थित राहण्यामागचा हेतू तोच की साक्षीदार व्हा तुम्ही. ह्या चिंतनामधनं तुम्हाला नक्की काहीतरी मिळणार आहे, थोडंसं स्थितीमधून इतरांना काहीतरी मिळणार. म्हणजे थोडंसं पूर्ण संकल्पना मी आज ती म्हणजे माझा नेहमीच स्वभाव राहिलेला आहे तो की जी समन्वय समिती मी अगोदर 2017 पासून, मला वाटतं जानेवारी 2017 पासून सलग 9 डिसेंबर 2018 पर्यंत सलग 2 वर्ष मी सकाळी 9 वाजायच्या अगोदर एक स्लोगन पाठवत असायचं की कंटिन्यू 2 वर्ष. बरोबर. त्यामुळे एक उत्सुकता निर्माण झालेली होती की मी समन्वय हाच विचार, समन्वय एक ध्येय, समन्वय एक आर्जव, समन्वय एक दिशा, समन्वय एक धोरण, समन्वय एक उद्दिष्ट, ह्या सगळे स्लोगन मी दर सकाळी जवळजवळ महाराष्ट्रातल्या 18,500 बांधवांना मी पाठवत होतो. बरोबर बरोबर. त्याच्यामधनं एक उत्सुकता निर्माण झाली आणि त्या उत्सुकतेमुळे भरपूर जणांनी त्याबाबत विचारणा केली आणि मग ते समन्वय समितीच्या कार्यक्रमाला आले. तसंच या नवचिंतन शिबिरामध्ये आत्तापर्यंत समन्वय समितीने काय केलं, सद्यस्थितीत काय करते आणि भविष्य काळामध्ये काय करणार आहे याचा उहापोह या चिंतन शिबिरात होणार.
समन्वय समितीचा काल, समन्वय समितीचा आज आणि समन्वय समितीचा उद्या काय असणार आहे, अच्छा भविष्य काय असणार आहे, एखाद्या ही पण टॅगलाईन असू शकेल. असू शकेल. बरं, आता एक पुढचा प्रश्न, या जो नवसंकल्प समन्वय चिंतन मेळावा संपन्न होणार आहे, तर या चिंतन मेळाव्याला उपस्थित राहणाऱ्या समाज बंधू भगिनींनी, विद्यार्थ्यांनी, युवकांनी, युवतींनी पूर्व रजिस्ट्रेशन किंवा नोंदणी करणं काय गरजेचं आहे, तशी काही व्यवस्था आहे, किंवा जेणेकरून किती उपस्थिती होते त्या पद्धतीनं नियोजन होण्याच्या दृष्टीनं काय नियोजन समन्वय समितीच्या माध्यमातून समाजाला तुम्ही सांगाल की पूर्वसंकल्पना त्यांनी तुम्हाला दिली गरजेची आहे का, त्याच्यासाठी काही यंत्रणा असणार आहे का? येस, आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर आणि पुण्याचा काही भाग, बरोबर, पुण्याचा काही भाग का तर आणखी एक मेळावा आमचा पुण्यामध्ये सुद्धा होणार आहे. बरं, म्हणजे तसे आता ह्या चिंतन शिबिरामध्ये आम्ही कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर याच्यावर जास्त भर देतोय. अच्छा. आदरणीय सोलापूरचे आमचे मार्गदर्शक समन्वयक आदरणीय बाळासाहेब सुतार सर यांच्याशी माझं बोलणं झालंय, पूर्ण झालेलं नाहीये. त्याच्यानंतर आदरणीय चंद्रकांत कांडेकरी असतील, तुम्ही असाल, आमचे शिवाजीदादा सुतार असतील, आमचे अर्जुनदादा सुतार असतील, दत्ताभाऊ असेल, राजेंद्र सुतार असतील, आमचे सचिन सुतार असतील, पुन्हा राजेंद्र सुतार शिरोली पुलाची इथेला असतील, पुन्हा आमचे संतोष पांचाळ साहेब असतील, अरुण सुतार पलुच्चे असतील, असे भरपूर जण, अगदी प्रकाश सुतार सर, अगदी खूप नावं, म्हणजे परत त्या नावाने अगदी हे होऊ शकतं, असे भरपूर समज गैरसमज होऊ शकतात परत सगळी म्हणजे. मग म्हणजे नाही तर परत काय होणार की अरे माझं नाव घेतलं नाही, ह्यांचं नाव नाही, आमच्या समन्वयकांना निश्चित वाटणार नाही महाराज, बरोबर आहे, परंतु जे इतर आहेत, इतर बांधव आहेत, त्यांना वाटेल अरे इथं तर 40 नावं आहेत पण मानकरांनी फक्त 22च नावं घेतलीत, मग ते उरलेल्या 18 जणांना शोधायचा प्रयत्न करतील. हा, की बाबा तुमचं काही काही का नाही नाव घेतलं, गाव का नाही, अशी ही परिस्थिती सध्याची आहे. आता हे त्यांच्या याच्यावर ते काम करतायत. येत्या काही दिवसातच त्याचं निमंत्रण पत्रिका म्हणून आपण त्याला चिंतन शिबिराची ती सर्व समन्वयकांकडे पोहोचेल. ती पोचल्यानंतर ते गाव आणि तालुक्याच्या ठिकाणी त्याचा प्रचार आणि प्रसार करणार आहेत. आणि निश्चितच आम्हाला या चिंतन शिबिरासाठी 500 ते 1000 सक्षम समाज बांधवांची तिथं उपस्थित राहण्याची म्हणजे खात्रीच आहे, शक्यता पण नाही, खात्रीच आहे. अगदी ते उपस्थित राहणारच. त्यांची भोजनाची सोय आहे. काही जणांची जे काही अगोदर येतील, दूरवरनं आलेले काही असतील सन्माननीय समन्वयक किंवा समाज बांधव, त्यांच्यासाठी निवासाची सुद्धा आपण सोय करतो आहे. हे पूर्णच्या पूर्ण पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन असेल. ह्याच्यात काही समाजाने आत्तापर्यंत ज्यांना ऐकलेले नाही आहेत परंतु आपल्या समाजाची अशी काही व्यक्तिमत्व आपल्याला तिथं संबोधित करणार आहेत. त्यांचे विचार आपण ऐकणार आहेत. त्याच्यात डॉक्टर आहेत, विधिज्ञ आहेत, काही चांगले पत्रकार आहेत, काही शिक्षण क्षेत्रातले दिग्गज आहेत, काही उद्योजक आहेत. अशा मंडळींचं आपल्याला ऐकायला मिळणार आहे की ज्यामधून आपल्या समाजाला किंवा आपल्या समाज बांधवांना, भगिनींना किंवा विद्यार्थ्यांना, युवकांना ह्या चिंतन शिबिरामधनं निश्चित असं ध्येय निश्चित मिळेल, ही मात्र आम्ही खात्री देतो. आत्ताच पूर्ण चिंतन शिबिराबद्दल पूर्ण व्यक्त होणं उचित नाही आहे. तर येत्या काळामध्ये काही दिवसातच आपल्याला तुम्हाला हे कळेल. सर्वांना आणि सर्वांचा आदर ठेवून, सन्मान ठेवून, कुणाचाही अपमान न होता सोबत घेऊन हा चिंतन शिबिराचा कार्यक्रम यशस्वी होणार. खूप छान, खूप छान. म्हणजे जे जे उपस्थित राहतील, मग तो विद्यार्थी असेल, एक शाळा पासआउट करून जो सुशिक्षित बेरोजगार म्हणून युवक असेल, युवती असेल, मध्यम वयोगटातली स्त्री पुरुष असेल, ज्येष्ठ नागरिक असेल, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे व्यक्ती असेल, त्या प्रत्येकाला या नवसंकल्प समन्वय चिंतन मेळाव्यामधून त्याला काही ना काहीतरी फलित सापडेल. यस. पुढच्या जीवन पुढे एक प्रगतीच्या दिशेला पाऊल टाकण्यासाठी जी त्याला एक मूल्यवृद्धी मिळेल, या पद्धतीची खात्री आपल्या या चर्चेच्या माध्यमातून तुम्ही देताय. खरं तर आपण या मुलाखतीचा शेवट करताना मला एकच सांगावंसं वाटेल की आपण चिंतन हा शब्द दिलेला आहे की नवसंकल्प समन्वय चिंतन मेळावा. तर आपल्या
भारतवर्षाला खरं तर एक खूप मोठी परंपरा आहे आणि त्या परंपरेमध्ये आपण वारंवार असं म्हणत आलेलो आहे की जे कुठं चांगलं करायचं आहे किंवा काहीतरी बिनसलेलं आहे त्या प्रत्येकामधून चिंतन करून त्यातून मार्ग काढणं. तर विश्वकर्मीय सुतार समाजाच्या संदर्भामध्ये गेले स्वातंत्र्याचे आता 75 वर्ष आपण सादर केला. या 75 वर्षामध्ये विश्वकर्मीय सुतार समाजानं नेमकी काय भूमिका बजावणं गरजेचं होतं किंवा बजावलेली आहे याचं चिंतन करून उद्याच्या भविष्याकडे दशकाकडे जात असताना आपल्याला सर्वांगीण प्रगतीकडे जाण्यासाठीचं जे चिंतन आहे ते या चिंतन मेळाव्यामधून आपल्याला निर्माण करायचं आहे. कारण चिंतन केलं तरच प्रगती करता येऊ शकेल आणि जर चिंता करत बसला माणूस कुणी पण तर त्या चिंता करता 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 ती चिंता त्याला चितेकडे घेऊन जात असते आणि तिथून त्याची शेवट होत असतो. तर चिंता करता करता चितेकडे जाण्यापेक्षा चिंतन करता करता समाजाच्या आणि व्यक्तिगत प्रगतीकडे जाण्यासाठीचा हा नवसंकल्प समन्वय चिंतन मेळावा एक मैलाचा माइलस्टोन ठरावा, एक परिस्पर्श ठरावा अशा प्रकारची अपेक्षा आपण करायला हरकत नाही. हे निवेदन ही मुलाखत क्रमशः करत असताना ही मुलाखत बघितलेल्या सगळ्या लोकांना माझी नम्र निवेदन आहे की समन्वय समिती ही विद्यानंद मानकरांची नसून ती समस्त समाज बांधवांची, भगिनींची, युवकांची, विद्यार्थ्यांची, सगळ्यांची आहे. आणि या सगळ्यांच्या माध्यमातून जी पुढची पिढी आपण जन्माला घालतोय ती पण या समन्वय समितीच्या संकल्पनेचे पुढचे वारसदार आहेत. त्यांनीही ती पुढे घेऊन जायचं आहे. म्हणजे आम्ही चालवू हा पुढे वारसा, हा त्यांना ती संकल्पना द्यायची आहे. आणि ती संकल्पना घेऊन जात असताना आपल्या प्रत्येकाने मनामध्ये जे कुणी गैरसमज पसरवतायत त्या मंडळींना नम्र निवेदन आहे की आपण असे कुठलेही गैरसमज पसरवू नये. आणि ज्यांचे गैरसमज निर्माण झालेले आहेत त्यांनी आत्ता मानकर साहेबांनी मांडलेल्या मुद्द्यांच्या माध्यमातून आपल्या मनामधले गैरसमज दूर करून समन्वय समितीच्या आदर्श कार्याला आपण प्रत्येकाने जोडलं पाहिजे. तुमचं व्यक्तिगत काम करता करता, तुमची व्यक्तिगत संघटनेचं काम करता करता समन्वय समिती आणि नवसंकल्प समन्वय चिंतन मेळाव्यामधून सुतार समाजाला सर्वांगीण प्रगतीकडे जाणारा एक विचार शोधायचा आहे चिंतनाद्वारे. अशासाठी समन्वय समिती हे काम करते. तर आपण सगळ्यांनी समन्वय समितीच्या सोबत जोडून जावा. आणि त्याचबरोबरीनं 17 जून 2023 रोजी शनिवार दिवस आहे, शाहूनगरीमध्ये कोल्हापूरला नवसंकल्प समन्वय चिंतन मेळावा संपन्न होणार आहे. या मेळाव्याला सुद्धा मोठ्या संख्येनं पूर्वतयारी, पूर्वनियोजन, रजिस्ट्रेशन करून मोठ्या संख्येनं आपण उपस्थित व्हा. सगळी व्यवस्था समन्वय समितीच्या माध्यमातून, अनेक समन्वयकांच्या माध्यमातून केली गेलेली आहे. आपली कुठलीही गैरसोय होणार नाही. आणि जास्तीत जास्त वैचारिक खुराक आणि मूल्यवृद्धी तुम्ही ज्या क्षेत्रात काम करताय त्याच क्षेत्रामध्ये किंवा अवांतर क्षेत्रामध्ये पुढे एक पाऊल टाकण्यासाठीचं ज्ञान निश्चित ह्या नवसंकल्प समन्वय चिंतन मेळाव्यामधून तुम्हाला मिळेल. अशा प्रकारचा आशावाद माननीय विद्यानंद मानकर, महाराष्ट्र राज्य विश्वकर्मीय सुतार समन्वय समितीच्या समन्वयक या नात्यानं आपल्याला सगळ्यांना दिलेला आहे. तर त्यांच्या विनंतीला मान देऊन आपले गैरसमज दूर करून आपण या समन्वय समितीसोबत जोडावं आणि नवसंकल्प चिंतन मेळाव्याला उपस्थित राहावं अशा प्रकारची विनंती करून आजचा हा व्हिडिओ याच ठिकाणी आपण पूर्ण करूया. आदरणीय मानकर सर, आपण आपला वेळात वेळ बिझी शेड्यूलमधनं आज कोरेगावसारख्या या छोट्याशा ठिकाणी, तालुक्याच्या ठिकाणी विश्वकर्मा मीडिया न्यूज आणि STD न्यूज एक नवीन संकल्पना येता अवकाश त्याच्यावरती मी बोलेन. या दोन्ही संकल्पनेच्या माध्यमातून आपण आलात आणि समन्वय समिती आणि नवसंकल्प चिंतन मेळाव्याच्या बाबतीमध्ये समाज बांधवांच्या बरोबर एक आपला विचार मांडण्याचा प्रयत्न केला. त्याकरता आपले कृतज्ञता व्यक्त करतो आणि मनापासून आपल्याला धन्यवाद देतो. धन्यवाद, मनापासून धन्यवाद. जय विश्वकर्मा. जय विश्वकर्मा.
विश्वकर्मा फूड्स इंडियाची शुद्ध सोयाबीन पासून बनवलेली उत्पादनं, शुद्ध शाकाहारी वेगन फूड, उच्च दर्जाचे प्रोटीन रिच कॅल्शियम युक्त हर्बल उत्पादने, फ्लेवर्ड मिल्क, टोफू पनीर, श्रीखंड, आम्रखंड, दही, लस्सी, सोया आटा, नानकटाई, बिस्किट, सोयासत्व बीटा पावडर, कोलेस्ट्रॉल फ्री, प्रिझर्वेटिव्ह नसलेली लो फॅट सोयाबीन उत्पादनं सर्वत्र उपलब्ध. डीलरशिप आणि होम डिलिव्हरीसाठी संपर्क विश्वकर्मा फूड्स इंडिया, MIDC कोरेगाव, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. मोबाईल 98 222 17 655.